Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री फडणवीस आज जेनझिन सोबत साधणार संवाद. नागपूरमधील रेशीमबाग मैदानामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जेनझिनच्या मनातील प्रश्नांना फडणवीस देणार उत्तर. राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता, मग फडणवीसांचा नागपूरमधील कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजनेला काय म्हणायचं? संजय राऊतांचा सवाल. संपूर्ण भाजपा पेड इव्हेंट अशी ही टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ शिवाय सरसंघचालकांची विचारधारा ही मनुस्मृतीची. पुण्यातल्या छात्रों की गूंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा. पुण्यात राहुल गांधी यांच्या समोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपर फुटीचा मुद्दा मांडला. 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला. सीआयडीकडून प्रकरण दाबलं जातंय. आरोपी गुजरातमध्ये पळून गेलाय असा आरोप. राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन. राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला. तर मांजरीमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणासंदर्भात माहिती देत मागण्यांचं निवेदन देखील दिलं. उपोषणस्थळी भेट देऊन अडचणी जाणून घेण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन. जरांगेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्तेंवर गुन्हा दाखल. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. विराट मोर्चा दरम्यान जरांगेंबद्दल अपशब्द वापरून धमकीवजा इशारा. केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना. मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे 100% चान्सेस. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. तर पक्षफुटीनंतर कोर्टाच्या नोटिशीचा विषय पक्ष बघेल, जाधव यांचं हे विधान. मुंबईमधील मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज वांद्र्यामध्ये तिरंगा आंदोलन. वांद्र्यातील रंगशारदा या ठिकाणच्या नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानावरती आंदोलन होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चाकण एमआयडीसी दौरा. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं परिसरातील खड्डे बुजवण्यास सुरुवात. शिंदे रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतील. महेश लांडगे यांच्यासारख्या आमदारांना आवरा, गुन्हे दाखल करून अटक करा. सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती. सांगलीतल्या मोर्चामध्ये लांडगेंनी प्रक्षोभक भाषा वापरल्यानं संताप. मुंबई महानगरपालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दखल. महापौर रितू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांची नोंद. नेत्यांवरती काय कारवाई करणार याकडे लागले लक्ष. मुंबईमध्ये गणपती आगमनावेळी मोठी दुर्घटना. भुलेश्वरमध्ये 22 फूट गणपती बाप्पांची मूर्ती कोसळली. दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. तोल गेल्यानं घटना घडल्याची प्राथमिक माहिती. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षीय चिमुकलींचाही समावेश. छत्रपती संभाजीनगरातील मुलासह आई वडिलांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांचा खुलासा. आयफोनचे 1-2 हप्ते थकले होते, त्यामुळे कुणाल आणि वडिलांमध्ये वाद होता. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेंचा दावा. तर नातेवाईकांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. छत्रपती संभाजीनगरमधील चांदगुडे मृत्यू प्रकरणाला कौटुंबिक वादाचा नवा अँगल. एका नातेवाईक महिलेमुळे संसारात वाद निर्माण झाल्याचा दावा. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर मोठा परिणाम. आईच्या जुन्या व्हिडिओमुळे चर्चा. अंगणवाड्यांमधील पोषण आहाराची तपासणी करा. अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची एफडीएकडे ही मागणी. विद्यार्थ्यांसाठीचा हा आहार गुरंही खात नाही. पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून तक्रार. शालेय पोषण आहारामध्ये न शिजणारा वाटाणा फडणवीसांनी खाऊन दाखवावा. भ्रष्टाचार करणारे नागपूरचेच लोक आहेत. फडणवीसांनी शालेय पोषण आहारावर बोलावं, संजय राऊत यांची ही टीका. उत्पादनातील घट, वाहतूक खर्च वाढला, त्यामुळे सुकामेवा महागला. बदाम पिस्त्याच्या दरात किलोमागे 300 रुपयांपर्यंतची वाढ. तर पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बदाम पिस्त्याची आवकही निम्म्यावर. राज्यभरात वाहनांच्या पीयूसी शुल्कात वाढ. दुचाकींच्या पीयूसी चाचणीसाठी आता 60 रुपये मोजावे लागणार. पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवर चालणाऱ्या 4 चाकी वाहनांसाठी 140 रुपये पीयूसी शुल्क. जपानमध्ये टोकियोसह पूर्व भागामध्ये 5.9 रिश्टर स्केलचा भूकंप. टोकियो आणि कांतू भागामध्ये भूकंपाची तीव्रता अधिक. 23 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती. खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते वाहतूक थांबवली. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.